तर हॅलो भावांनो, तर सकाळी निघालो आपल्याला महाडला जायचं होतं. भावांनो स्वभाव काय असतो तो बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मग सांगतो तुम्हाला समजेल पुढं. इथं बघा आलो शिपळ्याच्या गावात माणसं वगैरे घेतली आणि निघाला केलशी फाट्यावर आला. केलशी फाट्यावर आला तर बघा एसटी बघा कशी चालली आहे पुढे. ज्या आयला ऊन बघा कॅमेऱ्यावर सगळं पानसट. नंतर देवाऱ्यात पोहोचलो. देवाऱ्यात काय सकाळ मी पोहोचलो 8 वाजता. काय मार्केट वगैरे काय नव्हतं. नंतर आलो लागलं एकदा तर हायवे आपल्याला लावला सुसाट काटा. कशी पळते भावानं सूर्य तर काय सकाळपासून पाठलाग सोडत नव्हता डोल्यावर नुसत्या किरणा मारत होत्या काय विषय नाही. पोहोचलो सीएनजी भरायला मंडणगडात सीएनजी बीएनजी भरली आज काय नंबर नव्हतं आणि पहिलाच नंबर गाडी बिडी भरली. हे विक्की शेड बघा कसा आहे ओके मध्ये. तर आलो खाली बघा बाबा आमच्याकडे कधी असे मंडणगड डेपोत गाडी येतील मला वाटतं नाही येत लवकर सध्या असू द्या. हा बघा आंबेचा रस्ता बघा बाबा काय बेकार रोड रे काय करणार. नंतर आलो खाली इकडून सरळ पण जातो महाडला पण मी जाते आता टोलवरून म्हणजे हायवेने डायरेक्ट आला. ही बघा आंबेचा पूल सावित्री नदी आपली ओके मध्ये ज्या आला खड्डं बघा पुढे. नंतर मोबाईल बघा अशी गत होती काय विषय नाही. नंतर आला पुढं तर बघा इथून बघा टोल फाट्या सरळ गोरेगाव राईट मारून आला टोल फाट्यावर. आलो इकडून निघाला आणि डायरेक्ट वर लागलो हायवे. हा बघा NH 66 भावना काय विषय नाही. तर भावना एक विषय असा की तिथे गेलो आणि तिथे थांबलेलो तर आपल्या गाडीवर नाव आहे सर्जा मथुर. त्याच्यामुळे आपला एक दादा आला तिथं त्याच्यामुळे तिथं आपली एक ओळख झाली. स्वभाव चांगला असेल तर सगळी माणसं बरोबर भेटतात म्हणून स्वभाव भावना चांगला ठेवा. बघा कसा आहे. नंतर दोघं जण बसलो वगैरे बोललो वगैरे नंतर एकदा नाश्ता करायला लावा. दादा सोबतच गेलो काय विषय नाही. तिथलाच होता महाडचा. नंतर नशीब खराब जे आला चपला तिथंच राहिल्या आणि मी घरी आला. नंतर नाश्ता बिष्टा केला ओके मध्ये काय विषय नाही. फालुदा वगैरे खाल्ला. नंतर आला बघा कशी व्हिडिओ झाली कमेंट करून सांगा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय.